जे आता मी जिथं उभा आहे त्याच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हे पूर्ण पाणी आपलं रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत आणि LIC कॉलनीतून पूर्ण ह्या वरच्या टापूतून पाणी पूर्ण एका चॅनेल मध्ये येऊन हे जे तुम्ही बघताय हे इथं साचतं आणि हेच पाणी आमच्या युनिक पार्क मध्ये त्याचा फ्लो जातो। पावसाळ्यात आता हे पाणी आता एवढं कमी आहे, पण पावसाळ्यात जर तुम्ही बघितलं तर याचा फ्लो पूर्ण रोड ओव्हरफ्लो होतो, इथं रोडवर पाणी येतं। प्लस आमच्या ह्या युनिक पार्क मध्ये इथून खाली गेले की आमचं युनिक पार्क आहे, तिथं पूर्ण पाणी आमच्या युनिक पार्क मध्ये कॉलनीत जातं। तिथं डासांचं साम्राज्य, ह्याच्यामुळं पाण्यामुळं डासांचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य आणि जो पाऊस संपल्यावर जो ह्या चॅनेलचा वास जो पसरतो ते सगळ्यात वाईट आहे। हा वास 8 ते 10 दिवस जात नाही आमच्या कॉलनीतून। त्यामुळे जरा या चॅनेलच्या बाबतीत महानगरपालिकेला बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। बऱ्याच वेळेला त्यांचे अधिकारी इथे येऊन बघून गेलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायचं म्हणजे जो चॅनेलचा फ्लो आहे हा स्ट्रेट पुढे जायला पाहिजे होता। ज्यावेळेला IRB ने हे रस्ते करायचं चाललं होतं त्यावेळेला ते मुजवलेलं आहे तिथं। ह्याच्या मागचं काय कारण आहे हे त्यांनी महानगरपालिकेने स्पष्ट करावं आणि हा फ्लो असाच पुढे जाऊन पुढे एक चॅनेल आहे आपल्या SM गाडगेच्या तिथं त्यांनी जोडावं अशी माझी विनंती आहे। युनिक पार्क इथला 1987 पासूनचा रहिवासी म्हणून आज आपण आला तिथं, याबद्दल पहिला आपला आभार। आज पहिल्यांदा कुठलं तरी पहिलं चॅनल ह्या कॉलनीला भेट देते। आम्ही कोल्हापूर शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन ज्यावेळी झाला 1983 ला, त्यावेळी आमच्या कोल्हापूर शहरातल्या ज्या काही स्वमालकीच्या जागा होत्या त्या गेल्या आणि त्या बदल्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेनं साईट नंबर 87 युनिक पार्क आणि मंगेशकर कॉलनी मंगळवारपेठ अशा 2 वसाहतीमध्ये ज्या ज्या लोकांच्या तिथे इमारती जागा गेल्या त्यांना तिथं बसवलं गेलं। ज्यावेळी रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत, LIC कॉलनी हिथून जो मोठा ओढा आहे तो ओढा पूर्वी खाली येऊन जुना बेंगलोर पुणा बेंगलोर हायवे पासून घाडगे इंडिया मोटर्स पर्यंत मोठ्या वाड्याला जात होता आणि त्या मोठ्या वाड्याचं पाणी नदीला जात होतं। परंतु महानगरपालिकेतल्या अत्यंत निर्लज्ज आणि नालायक इंजिनियर्समुळं तो सगळा लोंढा ह्या बारक्या ओढ्याला आला। त्याचं कारण म्हणजे मुळात हा DP प्लॅन मध्ये हा ओढा पहिल्यापासून आहे आणि त्या ओढ्याला तो ओढा हा इंटरनल ओढा आहे। कोल्हापूर शहरामध्ये ही पहिली केस असेल किंवा बहुधा महाराष्ट्रामध्ये की ओढ्यावर बिल्डिंगला बांधकाम परमिशन देणं। हा वरती जर बोर्ड दिसत असेल तर तुलिप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आहे। ह्या बिल्डिंगचा परवाना कुणी दिला ह्याबाबत आम्ही वारंवार गेली 10 वर्ष कॉर्पोरेशनला पत्रव्यवहार करतो, भांडतो, आंदोलन करतो, परंतु कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही। किमान आता आयुक्त मॅडम आहेत, त्या मॅडमनी ह्याकडं लक्ष द्यावं। तर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर आला इथं तर साधारणतः गुडघाभर पाणी आणि घरात पाणी येतं आणि सगळा घाण कचरा बाटल्या सगळ्या आमच्या घरात येतात। इंजिनियर येऊन बघून जातात, एस्टिमेट केले म्हणतात, काही करत नाही। तरी ह्यावर आम्ही जर 8 दिवसामध्ये महानगरपालिकेने कुठलाही निर्णय नाही झाला तर आम्ही प्रखर आंदोलन करणार। मी अमोल घोडके युनिक पार्क मध्ये राहतो इथे। त्यात आपली मेजर अडचण जी आहे ती जी आहे ती चॅनल आपला जो जातो इथून मोठा हा पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतो। वरचा जो रुईकर कॉलनी कावळा नाक्यापासून जे येणारं सगळं पाणी आहे ते ह्या कॉलनीतनं फिरून गेलेलं आहे। त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहतं आणि चॅनल डीप असं आहे आणि त्याच्यावर काही कव्हर नाही आहे। त्यामुळे लहान मुलांना वगैरे त्यासाठी धोका आहे। काय त्यात अगोदरच एक मुलगा वाहून गेलेला आहे याच्या आधी आणि प्लस इकडून जो जॉईन होणारा चॅनल आहे तो छोटा आणि हा पुढचा मोठा आहे। त्यामुळे इथल्या चॅनलमधलं पाणी त्या चॅनलमध्ये जात नाही गटरमधलं काय, त्यामुळे आम्हाला खूप मोठी अडचण आहे या कॉलनीत ती। कोल्हापूर शहरामधले जुने जे काही गटर्स नाले आहेत हे वळवण्याचा अधिकार कोणाला नाही आणि ज्या ठिकाणी ढाळ आहे त्या ठिकाणी हे जुने नाले आहेत ते नाल्याला बांधकाम परवानगी देत असताना ते नाले किती फुटाचे आहेत हे सगळं अभ्यास करून त्यांनी आपल्या आपल्या हद्दीतनं नाले घेण्याचा विषय आहे। युनिक पार्क लिशा हॉटेल समोर हे विस्थापितांची कॉलनी आहे आणि त्या ठिकाणी विस्थापित झालेल्या लोकांसाठी ते रहिवासी विभाग आहे। त्या ठिकाणी हा नागरिकांचा त्रास आहे मला पण माहिती आहे। रुईकर कॉलनीमधून येणारं पाणी, मिलिटरी कॅम्पमधून येणारं पाणी या ठिकाणी जातं
त्या नाल्याची जर आत्ताची परिस्थिती बघितली आणि पाऊस बघितला, पाऊस कमी वेळात जास्त पडायला लागल्यामुळे आता हा जास्त त्रास लोकांना तिथं सहन करायला लागलाय. आणि नागरिकांना एक आता कचऱ्याची समस्या जी आहे ती कचरा आणायचा आणि गटरमध्ये टाकायचा, प्लॅस्टिक असेल, बॉटल्स असतील, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्या लोकांना नागरिकांना त्रास त्या ठिकाणी होत होता. नाला ठराविक ठिकाणी मी आता मोठा केलाय, पण तिथले कॉलनीचं ओपन बेसचं कोर्ट मॅटर चालू असल्यामुळं पुढची डेव्हलपमेंट आमची तिथे थांबल्या. त्या भागात दरवर्षी रस्ते खराब होते, ते रस्ते आम्ही आता त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून घेतलेले आहेत. त्यामुळं जरी पाऊस पडला आणि घाण झालं की पहिल्यांदा लोकांना जाता येत नव्हतं, त्या रस्त्यामुळे लोकांची थोडी तिथली समस्या मिटली आहे. पण भविष्य काळामध्ये हे पाणी कसं वेगळ्या पद्धतीनं पुढं नेण्यात येईल. स्ट्रॉम वॉटरचा प्रोजेक्ट अखंड शहरामध्ये जर पाऊस पडला आणि त्यामुळे पाणी जर चौकाची साठतंय, त्यासाठी स्ट्रॉम वॉटर प्रोजेक्टचा DPR महानगरपालिकेला करण्याची सूचना मी स्वतः माझ्या पत्राद्वारे केलेल्या आहेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्ट्रॉम वॉटर प्रोजेक्ट जर DPR तयार झालं तर शासनाकडून यासाठी भरीव निधी आला की हा लोकांचा समस्या कायम प्रमाणात मिटून जाईल. हे गटर कवर टाकले परत मेंटेनन्स होत नाही, कारण तो आपल्या इथं बघितलं गाळ मोठ्या प्रमाणात साठतो. म्हणजे मगाशी मी म्हणलं कचरा असतील, बॉटल्स असतील आणि माती रूपात जी घाण असते ती आपण जर काढायचं म्हटलं तर ते परत काढता येणार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ओपन गटर असलं की आपल्याला मेंटेनन्ससाठी सोपं पडते, त्यामुळे गटर बंद करू नये अशी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची मागणी असते. त्या आता महानगरपालिका त्यावरती जो काही निर्णय घेईल, कारण शेवटी हे सगळं टेक्निकली गोष्टी असतात आणि महानगरपालिका त्यावरती जे काही काम करत पैसे देते त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहेत. युनिक पार्क या ठिकाणी आता जे गटर आहे त्या ठिकाणी गटर चॅनल आहे, त्यामध्ये वरून येणारं जे पाणी आहे रुईकर कॉलनीमध्ये येणारं जे पाणी आहे त्या ठिकाणी ते गटर चॅनल बंदिस्त करण्याची अशी लोकांनी मागणी आहे. त्याबद्दल आता आमच्या विभागीय कार्यालयामार्फत त्याचा अहवाल घेऊन त्यासाठी ज्या काही आवश्यक उपाययोजना केल्या जातात.